ते सांगायचंय, मला ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगावं लागेल ना. म्हणतो फोनला चार्ज करत नव्हते. हो ना, मला ते घ्यायचंय. तर सध्या आम्ही भोसरीच्या गार्डन मध्ये आहे. काय नाव आहे गार्डनच्या? पुणे महानगरपालिका उद्यान. खरं सांगा ना, काय नाव आहे? भोसरी उद्यान. संपलं. भोसरी उद्यान. आता 100 रुपये तिकीट काढून आम्ही आलेलो आहे. ही नदी आहे इथं. हे इथे छोटीशी नदी पण आहे गार्डन मध्ये. नदीमध्ये पेंग्विन पण आहे. नदीमध्ये पेंग्विन पण आहे. पुढे समुद्र आहे. पुढे समुद्र पण आहे. समुद्र दाखवत तुम्हाला, पुण्यातच छोटासा समुद्र. समुद्रात आपली याट आहे. समुद्रात याट पण आहे. समुद्रात बसते आहे गाईस. बस जोकचा पाठ. पण गार्डन खूप मस्त आहे. आपल्या इकडच्या सिद्धार्थ गार्डन पेक्षा तर मस्त दिसतंय. मोठं गार्डन आहे चांगलं. औरंगाबादचे पोरं आलेत म्हणून आमची पुण्याचे पोरं पळून गेलेले आहे गाईस. आपली दहशत. काय कुठे दाखव. ठीक आहे. काय कुठे गेली? हा गेली. काय आता ब्लॉग मध्ये आले की नाही काय माहिती. खूप पाऊस चालू आहे पुण्यामध्ये. आम्ही सकाळचा फिरतोय. पहिले मॉलला गेलो, तिथं काय ब्लॉग तर काढला नाही. गार्डन मध्ये आलो, आता इथंच ब्लॉग काढू म्हणलं. तुम्हाला गार्डन दाखवतो. ब्लॉग मध्ये मजा नाही येत मला मॉल मध्ये. नाही मॉलमध्ये याची अशी झाली. कशी झाली? या गार्डन मध्ये ना एक किल्ला पण आहे. छोटासा किल्ला आहे, तुम्हाला दाखवतो. तो तिकडे किल्ला आहे छोटासा, त्याच्या आतमध्ये पण जाऊ आपण. बाकी लेकरांना खेळण्यासाठी मस्त आहे. कोणीच नाही आहे गार्डन मध्ये. आम्ही तिघं चौघच आहे. तो एक बसला आहे. आम्ही चौघच आहे फक्त गार्डन मध्ये फिरतोय. कुठून जायचंय याच्या आतमध्ये? आपण कधी आलो होतो? 2016-17 आलतो आपण पहिले. तेव्हा 2016-17 आलतो बाबा सोबत. आणि त्याच्यानंतर मी आलो आता मागे 2 वर्षापूर्वी आलतो. 23 मध्ये आलतो आय थिंक. हा 23 मध्ये. पण 23 मध्ये या गार्डनला नव्हतो आलो मी. नाही आलो होतो ना या गार्डनला. आलतो या गार्डनला आपण. तेव्हा तुम्हाला मेन तलाव दाखवतो तुम्हाला. पहिले पहिले फोर्ट बघून घ्यायचा. हा पहिले तलाव तलावच बघून घेऊ मग. कुठे आहे बघा? फोर्ट बंद आहे आय थिंक. तेव्हा गेट लावलंय है ना. फोर्ट तर बंद आहे. फोर्टच्या आतमध्ये जाता येणार नाही कारण ते त्यांनी गेट लावलंय. तुम्हाला तलाव दाखवतात. तलाव मस्त दिसतंय. फुल झालंय ना. इथे स्टेप्स होते ना पहिले. तिकडे का ट्रेन मध्ये? आता इथे एक लेडीज बसल्यात वाटतं. एक काकू आहे आय थिंक. हे पण आहे. आपल्या अंगावर काही नाही पडत. चला शांत. तिकडे जायचं. मला वाटलं आंटी हे पण ते कपल्स बसलेले. सॉरी. देवाची मूर्ती पण आहे. फोटोशूट वगैरे झाले आमचा. बाकी असं तलाव आहे मस्त आहे एकदम. बघू आपण काही दिसतं का आपल्याला. साप येत. आपलं तिकीट काढूनच घ्यायचं.
हे जे उड्या मारते मासे जर काही ते टाकलं ना तर मासे येतात जवळ कुठे मासे इथपर्यंत मासे येतात तिथं जर बघितलं ना तिथपर्यंत मासे येतात. एकदम मस्त वातावरण आहे सध्या. मगर आहे मगर मगर आहे का माणसाला मला लहानपणी वाटायचं इथं मगर आहे. काढली ती माणसाने तिथं मासे बघ किती. अरे कुठे? खड्डे टाकता येतं. कुठे आहे रे सटका इटकायचा दम्माने. कुठे आहे हा ह्या दिसतंय का अन्नू दम्मानी? हात घाल त्याच्यात अन्न हात घाल. हात टाक अन्नू. गरम पाणी गरम आहे. अरे मग जे पाणी गरम असतं तर मगर असते का? अरे हा हे बघा गाईज मगरीचं पिल्लू. ए जीवन घरामध्ये ती मेली ना मगर. तोंड आत्ता जायचं पाणी का ते? अरे ते गंगेचं पाणी नाहीये. तुम्हाला दाखवतो हे जे ब्लॅक ब्लॅक दिसते ना सर्व या एवढ्या एरियामध्ये सगळ्यात छोट छोट्या फिश आहे. एकदम एकदम बारीक बारीक आहेत खूप सर्व आहेत त्या. जेव्हा मी लहानपणी आलतो ना तेव्हा हे जे स्टेप्स आहे ना या स्टेप्स या खाली अजून दोन तीन आहे अशा अजून ते सध्या पावसामुळे पूर्ण भरले ते पाणी. ते मुंगूस ते तिथे एक मुंगूस उंदीर आहे. जीवन गाणं बोलत होत आता. दोन आहे ते बा दोन आहे ते बाय ते बाय तिकडं आपल्याला काय कॅप्चर झालं. लोक आहेत आपलं पाय 3 hours later. हे बघ गाईस पुण्याचे चाळे गाईस नको फक्त प्रायव्हेसी चल हा तुम्ही धरा ना. स्नॅप टाकतो मी सगळं. चला जाऊ आपण पुढे कुठं तरी पुढे समोर. जीवन आणि अनिकेतचं चाललंय फोटो काढणं फोटोज वगैरे. ते त्या कोपऱ्यामध्ये बी कपल्स आहे. हा त्यांना कॅप्चर नाही करायला पाहिजे पण जाऊ द्या. ही खरी हिरवळ गाईस पुण्याची. ही आहे खरी हिरवळ गाईस पुण्याची. ही खरी हिरवळ पुण्याची खरी हिरवळ. आहेत म्हणजे लोक खूप कमी आहेत मोजके आहेत. आम्ही पण त्यांच्यामध्ये आहे 4-5 जण फक्त. पाणी मस्त दिसतं एकदम. भीती वाटते बस अजून जवळ जायला. आता आम्ही इतकं भिजलो गाडीवरती. आम्ही कोणत्या साईडला होतो तो काय एरिया होतो? वाकड एरियात होतो. वाकड एरियामध्ये फिरलो. सर्दी झाली वाटतं. वाकड एरियामध्ये फिरलो आणि कोणता मॉल होता? मिलेनियम फिनिक्स मॉल मध्ये फिरलो आणि तिथून परत निघालो तर खूप पाऊस आणि कुठे थांबायची इच्छा पण नाही आली तर भिजत आलो आम्ही इथे. चल तुम्हाला परत गार्डन दाखवतो पूर्ण. कोणती? हे किती मुंगूस आहे. आम्ही इथं आल्यापासून खूप मोठे बघितले आता. द आर्ट अँड द आर्टिस्ट. यू नो द गाईस मी चालत हे माशा दिसले हे कॅटफिश. याच्यात कॅप्चर झाली. हा याच्यात झाली कॅप्चर. कॅटफिश आणि गोल्डन फिश आहे. कॅटफिश आहे त्याच्यात. गोल्डन फिश पण जे पण आहे. चला हे जोरदार पहिल्यापासून होतं स्थळ बांधलं नाही. गार्डन नंतर बांधला असेल ना. आपण जाऊ ह्या साईडने आता. तिकडे इथे नुसते कपल्सच आहे वाटतं.
स्मशानभूमीची बॅक साईड आहे गाई. त्या साईडला ना एक कोणती स्मशानभूमी आहे ती, इलेक्ट्रिक बोलते का त्याला, हा इलेक्ट्रिक स्मशानभूमी आहे ही. ही जी ती स्मशानभूमी आहे, गेट आहे का त्या साईडचे, हा ती पूर्ण स्मशानभूमी आहे. हो. त्यापेक्षा इकडेच जाऊ ना, इकडे पहिले सीता जाळायचा वास लागलाय. मॉर्निंगला किती भारी वाटत असं नाही रे खरं, मस्त वाटत असं. आपल्या घराचं किती जवळ आहे, आपण यायला पाहिजे इकडे सकाळी सकाळी. जायचंय घरी. हा जाऊ ना. 6-7 ला उठा, आपण 8 पर्यंत जाऊ घरी. 8 पर्यंत घरी. सकाळी किती? 6-7 ला उठा हा आणि 8-9 पर्यंत आवरून डायरेक्ट आपलं थोडं घरी. मुंबई म्हणला हा ना यार, मुंबई नको कर, मुंबईला काही नाही. मुंबईला काय हे कसला धुवा आहे एवढा? अरे गाडीला धुळे. तेव्हा ते चिता जळती तिथं, तुम्हाला बोललो ना स्मशानभूमी आहे. अरे शेकोटी का आली. त्या बा शेकोटी चालू आहे फक्त माणसाची. तेच बोललो की स्मेल येत होती ना एक वेगळी. आपण आत्ताच एक हे करून आलो, म्हणजे काय माहित करून आलो आत्ताच. जीवाच्या शर्टमध्ये पाल घुसली होती आता, पायावर पडली होती. आम्ही गावावरून चप्पल तरी चप्पल आहे ना, तरी त्यांनी आहे ना चप्पल आहे ना अशी मागून फेकली पुढे. अरे बरं झालं ती चप्पल नाही डायरेक्ट पाण्यात उडाली. त्या तिथं साईडला स्मशानभूमी म्हणून थोडासा निगेटिव्ह एनर्जी वाटत होती का तेवढ्या एरिया? रात्री म्हणून तसं वाटतं. रात्री म्हणून तसं वाटत असेल मे बी. तिथं खूप मुंगूस होते. मुंगूस बोलते काय आहे ते, उंदीर वगैरे. कुठे चाललोय आपण? बाहेर जायचंय का, गार्डन फिरायचंय काय? फिरायचंय गार्डन मध्येच का जायचं बाहेर? कसं करायचं गार्डन वगैरे? चला मग फिरू, म्हणजे बाहेर जाऊ. चला. काय होती? चिपकली होती सरडा असन, सरडा असेल सरडा. चप्पलच तिकडे शर्टात. अरे नाही शर्टात नाही, तिचं मी चप्पल भेटली का अशी वर आल्यासारखं झालं मला. चाललोय आम्ही बाहेर. गार्डन तर खूप मस्त होतं, मला खूप आवडले गार्डन. बघून घेऊ. ते आपल्याला हे मागणार आहे का तिकीट? आता काही गरज नाही, आपण त्यावर घुसलो असतो ना. जाऊ द्या, कशाला कुठं फुकट मध्ये आहे का नाही. फायनली आलो बाहेर आता. आता घरी जातो आम्ही, मग फ्रेश होतो. चला भेटू मग नेक्स्ट क्लिप मध्ये. आम्ही आहे ना घरी जात होतो, तर घराच्या जवळच एक आहे ना ग्राउंड होता छोटा. पहिले मी लहानपणी आलतो ना, 16-17 मध्ये आलतो. लहानपणी नाही पण काही वर्षापूर्वी 16-17 मध्ये आलतो. 23 मध्ये पण आलतो. तेव्हा हा फक्त एक ग्राउंड होता, एक मोकळा पटांगण होतं. आता इथले जे म्युन्सिपाल्टी आहे त्यांनी मस्त त्या ग्राउंड वरती छोटस असं गार्डन वगैरे पार्क बनवलाय, वॉकिंग साठी मस्त बनवलंय. ते छान बनवलंय त्यांनी. इथे पहिले फक्त आहे ना एक ओपन असं ग्राउंड होतं. लोकांना बसण्यासाठी मस्त आहे जागा, फिरण्यासाठी चांगली आहे. म्हणजे ग्राउंडचा चांगला उपयोग केला. बट ग्राउंडचा दी एंड झाला आता. पहिले आम्ही इथं क्रिकेट खेळायचो या ग्राउंड वरती. मूर्ती कसली आहे? एक मूर्ती आहे इथे, एक स्टॅच्यू आहे मोठा.
यानी काय बोलतोय स्क्विड गेम. गार्डन तर मस्त आहे, एक नंबर आहे. हा सकाळी मस्त वाटेल. सकाळी सकाळी तर मस्त वाटेल. आमच्या इथं तर असं काही नाही आहे. आमच्या इथं आहे बालाजी मंदिर फक्त. आणि घेतलं चांगलं माहिती काय बालाजी मंदिर. तेव्हा तुम्हाला आहे ना इथून एक जागा दाखवतो किती मस्त आहे ही. अशी मस्त अशी जागा आहे ही. ह्या साईडनी आहे ना एक असा वट्टा टाईप बनवला इथे. वट्टाच बोलता येईल ना, काय बोलता येईल याला. एक स्टेज आहे, हा स्टेज टाईप आहे. एक मिनिट, हे स्टेज नाही आहे. अरे हे एक फेस आहे आय थिंक. ड्रोन शूट. हा एक फेस आहे, आईज आहे, नोज आणि ते लिप्स. आणि ते जे साईडचं आहे ते शेप आहे. आणि आम्ही कशावर उभा आहे आपण आय थिंक कपाळ. कपाळावर उभा आहे. म्हणजे कपाळ नाही, हे जे आहे ते एक लेडीजचं आहे आय थिंक. फेस आहे लेडीजचा. आणि ती हे जे आहे ना असं असं गेलंय मागून, ते तिचे केस आहेत असे बांधलेले. आणि आम्ही ज्याच्यावर उभा आहे ती टिकली आहे तिची. इथं लावला ती टिकलीवर उभा आहे आम्ही. किती मस्त बनवलंय. वरतून कधी ड्रोनने बघितलं ना तर भारी वाटेल ते बघायला. आणि त्यांनी इतकी छान डिटेलिंग केलेली आहे की जी नोजवर नथनी असते ना ती सुद्धा लावली आहे त्यांनी. म्हणजे किती भारी बनवलंय त्यांनी किती. हे कधी वरतून बघितलं ना तर खूप मस्त वाटत आहे. त्या गुंडा बनेगा तू, ब्लॉगर बनेगा तू. स्टार्टिंग आहे आपली आत्ताची. आलं का जीवन अजून आलाच नाही. आम्ही जीवनला मागं सोडून आलोय. तो मामाला सोडवायला गेलता घरी, आम्ही पुढे येऊन गेलो त्याला सोडून. त्यांनी इथं खूप छान छान डिझाईन बनवली आहे. हा अशा पिलर्स आहे डिझाईनचे मस्त. आणि ना इकडे स्टॅच्यू पण आहे एक. मी खाली उतरतो थांबा. स्टॅच्यू आहे इथे अजून एक. समोर पण एक असं डिझाईन बनवली आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या ग्राउंडचा उपयोग तर भारी केला त्यांनी. बट क्रिकेट वगैरे खेळायला चांगलं होतं ग्राउंड. त्यांनी उगाच आपल्याला काय करता येईल. हा स्पॉट पण चांगला आहे फोटोज वगैरे काढायला कपल्सला. आय थिंक हे वॉचमॅन साठी आहे. हे जीवन कधी येतो काय माहिती. आम्ही त्यासाठी थांबलो इथे. चला फोन लावून बघा बरं का परत. किती मस्त आहे फोटोज काढायला. बाजूची बिल्डिंग कसली आहे, मस्त बनवली ना. ते जीवन येतंय वाटतं एकटा पायी पायी. त्याला घेण्यासाठी मी बाहेर आलो. आय थिंक जीवनच येतो. हा जीवनच आहे, येतोय पायी पायी. त्याला घेण्यासाठी बाहेर आलतो. दादा आणि अनिकेत थांबले आतमध्ये. गाडी घेऊन नाही आला हा वरती. चला आपण लहानपणी घ्यायचो त्याला लाल माती ग्राउंडवर. त्यांनी आतमध्ये डिझाईन काय बनवली एक आहे ना असं लेडीजचा फेस बनवलेला आहे ते मोठा. हा तेच आहे. आणि मोठा फेस बनवला त्यांनी. आणि त्याच्यावरती आहे ना इतकी भारी डिटेलिंग केलेली आहे. म्हणजे टिकली लावलेली आहे, नथनी लावलेली, लय भारी बनवलंय. ब्लॉग मध्ये घेतलं मी ते. हा ते तुला आठवतं का इथं ते रिक्षा मध्ये आपण बसलो होतो, ते चक्कर मारत होतो पोरग. हा चल इकडं. हा भूल या टाईपच आहे थोडस. बाकी मूर्ती तर भारी बनवली. याच्यातून आहे ना ते डायरेक्ट तिकडे दिसते ती मूर्ती. हा माहिती नाही कसली मूर्ती आहे. छान बनवलंय पण. आता कोणीच नाही फक्त तिथं कपल बसले 2-3.
बाकी आम्हीच आहे इथे पण. पहिले भोसरीच्या गार्डन मध्ये गेलो, तिथे पण कोणीच नव्हतं. सगळं शांत वातावरण आहे. पावसा पाण्याचा कोणी येतच नाही वाटतं. काय आहे काय? तर काय मग जेवणामध्ये? जेवणामध्ये बोटी. आज जेवणामध्ये कवा बिर्याणी गाइस. कौवा बिरयानी. कौवे के साथ खाएंगे हमें पाव. कौवे के साथ खाएंगे हमें पाव. पाव के साथ कौवा. और हम होंगे कौवा कौवा. रात्रीच फिरायला चांगलं आहे ना? किती वाजता बंद होतंय? 9 झाला बंद होता. 8:30. क्रिकेट खेळायला माझी येते. हे बघ, हे जे दिसतंय ते नाग आहे, ते होट आहे. और बाबू. हा, और हाव यार. तू जायचं का वरती? त्या साईडने जाऊ मग. चला. इकडे इकडे इकडे. तुझं आम्ही फिरतो. काय वाटतं मग? काय होईल आमच्या एक्झामचं? आम्ही पास होऊ की फेल होऊ त्याला? उद्या रिझल्ट आहे ना? पास फेल पुणे फिरायला भेटलं ना ते तर तुम्हाला. आहे, पुणे फिरायला भेटलं. आणि ती एक्झाम पण कशाची होती? क्लास 4 सर्वंट हॉस्पिटलमध्ये, घाटीला, आपलं संभाजीनगरला, घाटीसाठी शिपाई बनून. सरळ मराठी भाषेमध्ये. आता काय माहिती. आणि आज सचिन दादाचा पण पेपर होता. सचिन दादाचा नाशिकला पेपर होता. सचिन दादाला कॉल नाही केला, आता बघू, त्याला पण थोड्या कॉल करतो. कसा गेला पेपर, कसा नाही. ते जीवन आणि अनिकेत गेलेत परत. जीवनने बघितलं नव्हतं ना. चला ना आता. कसं नको येऊ, पडशीन गिडशीन ना. जीवन मध्येच गाणे म्हणतोय. ते सगळ्यापासून बघतोय मी, मध्येच गाणे बोलतोय तो. आता चाललोय आम्ही घराकडे. आता गाडी एक आहे आणि 4 जण आहे. खूप थकलोय गाइस. ते तर आहे, थकलो तर खरंच आहे. थकलो तर खरंच आहे, खूप थकलो आज. बरेच स्पॉट झाले आज. पण ते मॉल पेक्षा का दोन्ही गार्डन मध्ये बरं वाटलं एकदम. गाइस कमेंट सेक्शन मध्ये फक्त याला विचारा मॉलचा ब्लॉग का नाही टाकला. तुम्हाला कळून जाईल. नेक्स्ट टाइम आलो तर टाकू मॉलचा पण ब्लॉग. काय नाही तरी पण नाही टाकणार हा. नाही टाकू, नक्की टाकू. नेक्स्ट टाइम आलो तर मॉलचा ब्लॉग. लिल पंप. हे मी कट करणार आहे. माझ्या कुछ नहीं फोन तो मेरा है ना. राव तू नरम पाव नको, डोकं खाऊ नको, डोकं खाऊ नाही तर मग खाऊ नाही दिया तुको भाव इससे किया मैंने गाव आय नाव दिस. हा, हे बघा इकडे रॅप. ले ये पकड़ी मेरी येड़ी की चादर. शिवशंकर कॉलेजचा MC जीवन. 4 वेळा 400. हा, मी 3-4 पण घाटीत लागलं तर मजा येईल. गाठीचं कल्याण होईल गाइस. घाटीच्या कपाडातले वाटे बाहेर. घाटीच्या कपाळात वाटेल. गाठीची वाटी होऊन जाईल, वाट लावून जाईल गाइस. आता बघू कसं जायचं घरी. आता गाडी एकच आहे, आम्ही 4 जण आहे. बघा व्हाईट वॉशरूम गाइस. मशरूम डिझाईन कशी आहे. हो ना, कपल बसलेले साथ. बघ इथून काय हा, हे तुम्हाला हे दाखवायचंच राहिलं. हे बघ, हे जे आहे ना, याच्यातून ती मूर्ती प्रॉपर दिसते. ते झाडामुळे येत नाहीये, ती समोरून जाऊन दाखवत. थांबा, आता दिसेल इथून करेक्ट एकदम. हा मस्त बनवलंय. आपल्या इकडे पण असं केलं पाहिजे काही ओपन ग्राउंड वरती, जे असे यूज करता येत नाही. आता हे जे ग्राउंड आहे ते थोडं असं वरती आहे, असं एक साईडनी. तर ते क्रिकेट खेळायसाठी पण प्रॉब्लेम व्हायची ना, असं थोडं वरच्या साईडला होतं. एक प्लेन नव्हतं, ते स्लोप होतं. ते एक कुठं काय वॉशरूम आहे? वॉशरूम मध्ये जायचं. तर वॉशरूम वॉशरूम मध्ये आलोय आम्ही गार्डनच्या. इथे एक मिरर नाही आहे. वाटलं मिरर असेल, इथे मिररच नाही.
चला मग आता आम्ही जातो घरी. वॉचमॅन पण सिट्ट्या मारू लागला आता बाहेर जाऊ म्हणून. जाऊया आपण घरी. आज वडापाव केले वाटतं. वडापाव आहे, पावभाजी की मिसळ काय असेल सांगा एकदा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये गेस करा काय असेल. तुम्ही गाडी होता जीवनला जाऊ दे मग गाडी घेऊन आपण येऊ पाहिजे. पाव गार होऊन जाईल. हा बॅग घेऊन जा. तू जातो सोबत. एक मिनिट जाऊ. आपण जाऊया आता पायी पायी दोघं दादा मी. तर हे होतं पुणे गाईड. आवडलं काहीच फिरलं नाहीये, फक्त मॉल फिरलोय एक. त्याच्यात पण ब्लॉग काढला नाही मॉल मधला पण. हे नक्की विसरा पण काय नाही. आणि हा डू सबस्क्राईब सबस्क्राईब अँड शेअर द व्हिडिओ ब्लॉग. अगोदरचं जे चॅनल होतं ना ते मी 500 सबस्क्रायबर्स केलते आणि सोडून दिलतं. चालले आमचे दोन बंधू. ह्या टायमाला ना गल्लीमध्ये आपली चंडाल गँग आहे ना सगळे बसले असतील रिक्षामध्ये आणायचे काकाच्या. नुसतं सीओसी आणि याच्या गप्पा. त्याचा पप्पू भाऊ बद्दल बोलणं. हो कधी फोन घेतोय कधी गाडी घेतोय. जाऊ पितो त्यांना उद्या राहतो. हा इथं पण एक ग्राउंड आहे. ते मस्त होतं ते ग्राउंड पण. मग उद्या मिस करचाल का पुण्याला? हा मग कराल ना. उद्या फक्त उद्या पुरता मिस करेल. पण दर 2-3 महिन्यातून एकदा तरी असं बाहेर जायला पाहिजे, व्हिजिट करायला पाहिजे. थोडं फ्रेश पण वाटतं. मग नेक्स्ट टाइम आलोय घरा जवळ जवळ. नेक्स्ट टाइम येशील तेव्हा आपण सिंहगड लोणावळा वगैरे तिकडे जाऊ. आपण दरवेळेस बोलतोय आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ. काय जाणार होतच नाही. हा नक्की जाऊ. त्यावेळेस चिकू बोलत नक्की. हा आता चिकू भाऊ आहे, बहिणी आहे, सगळे येऊ आपण. तुमच्या लग्नात येऊस ना नक्की. हो त्याचं ती त्याआधी आपण जाऊया. हा भाऊला किती बोललो होतो लग्नात टायमाला की बॅचलरची पार्टी दे. त्यांनी दिली नाही. विक्की भाऊनी पण दिली नाही. सुशील भाऊनी पण दिली नाही. सचिन भाऊनी पण नाही दिली. आता तू पूर्ण चंडल गँग. चंडल गँगचे सगळे जे मोठे मोठे मेंबर्स आहे सगळ्यांचे लग्न होऊ लागले. म्हणजे झालेच मॅक्झिमम. चंडल गँगचा अध्यक्ष पप्पू आपला सचिन भाऊ. पप्पू होतं झालंच नाही अजून. सचिन भाऊ नंतर चिकू भाऊ सुशील भाऊ जे आहे मेन मेंबर्स त्यांचे तर लग्न आता झाले. पण आता फक्त पप्पू होतं व्हायला पाहिजे लवकर. मजेत. फायनली घरी आलं आता. आपल्या बंधूची गाडी SP. गाडी जबरदस्त एकदम माहिती का. फायनली आलो घरी आता. बघू आता तू काय करतेय. फ्रेश वगैरे हो. आपली मांजर पण काय करते बघू. इथेच बसली आहे वा. मांजरीचं नाव घेतलं आणि इथं बसेल ते. हा गाडी बाहेर लावली. ते डोळे किती डेंजर दिसते कॅमेरामध्ये. तर फायनली घरी आला आता फ्रेश वगैरे होतो. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका. ब्लॉग करतो आता इथे एंड. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.